आता साधूची लक्षणे काय कोणती विशेष झालेलं आहे. 28 लक्षणे सांगितले. त्यापैकी शेवटचं लक्षण म्हणजे कवी ही तू निष्णात कवी म्हणजे कशात शहाणा, अनुभवात शहाणा आणि शास्त्रात शहाणा. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ किंवा शाब्दीय परीचे निष्णात बोलतो तसे ते शास्त्रात किंवा बोधक शक्तीत आणि अनुभवात किंवा त्या परब्रह्माच्या स्वानुभवाला स्वानुभव त्यांनी पावलेले असतात. हे दोन्ही लक्षणं त्यांच्यामध्ये आहेत. तो कवी म्हटलेला आहे. कवी म्हणजे आम्ही कविता रचना करणारा आज कवी असा मी सामान्यपणे समजतो. तसा आहे इकडे भागवतकारांचा तसं नाही. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ जो असेल तोच कवी. मग साधूची लक्षणे आहेत. तर साधू म्हणजे तो कोण? सगळ्यांच्या मताने साधू बाह्य वेशावरून तुम्ही ठरवता. साधू कोणाला म्हणावं म्हणजे आमचा वेश केलेला. कपाळावर काहीतरी गळ्यात तुळशीमाळ कोणी असेल तो संत किंवा साधू म्हणतो. पण साधू म्हणजे कोण हे शास्त्रात कोणाला म्हणून साधू म्हणून सांगितलेलं आहे? ही लक्षणं ज्याच्यामध्ये आहेत तो साधू. साधू म्हणजे साधलेला. आम्ही नेहमी अध्यात्मामध्ये त्या अर्था त्या शब्दामध्ये अर्थ शोध करायचा म्हणजे बरोबर अर्थ सापडतो आम्हाला. सगळे प्रत्येक ज्ञान आत्मज्ञान हे सगळे जे आहेत ना ज्ञानी ते सगळे आम्ही काय त्याची लक्षणं काय निराळे कुठली तरी त्या शब्दाला सोडून देऊन शब्दाचा संबंध नसताना काहीतरी मी दुसरा अर्थ करतो. ज्ञानी म्हणजे कोण? म्हणजे आमका वेश करणारा, सिद्धी असणारा किंवा मनात जाणणारा वगैरे वगैरे आम्ही त्यामुळे कल्पलेले अर्थ आहे ते. पण ज्ञानी या शब्दात काय सांगितलं? ज्ञानी धनी, धन आणि धनी. धन ज्याच्यामध्ये आहे तो धनी. ज्ञान ज्याच्यामध्ये आहे किंवा ज्ञान ज्याने प्राप्त केलेलं आहे तो ज्ञानी. तर सरळ अर्थ मला कळत नाही कधी. ज्ञानी म्हणजे ज्ञान असलेला तो ज्ञानी. आत्मज्ञान आहे शब्द आहे की नाही. दोनच शब्द आहेत जास्त नाही. काय राम रीम असं काहीतरी कठीण असं काही नाही. आत्मज्ञान ते दोनच शब्द आहेत की नाही. पण किती काय लोक किती अनेक अर्थ करतात. ते त्या दोन्ही शब्दांना काही संबंध नसलेला अर्थ निराळाच अर्थ आपल्या मनाने ते काढतात. खरं तर आत्मज्ञान म्हणजे काय बाबा? तो शब्दच नाही. आत्मज्ञान दोन शब्द आहेत. ज्ञान एक शब्द आहे म्हणजे समजणे. म्हणजे समजून घ्यायचं काहीतरी. काय समजून घ्यायचं हे ते मागचे शब्द सांगितलेलं आहे. आता ज्ञान एक शब्द आहे. अश्व असं तुम्ही त्याचे शब्द जोडला तर काय होईल? अश्वज्ञान म्हणजे घोड्याचं ज्ञान. दुसरं काय नसेल की. आता तिसरा एक शब्द म्हणला कोणते मागे कोणते शब्द लावतात त्या वस्तूचे किंवा त्या पदार्थाचे ज्ञान. आता इकडे काय शब्द लावलेला आहे? आत्मा लावलेला आहे. म्हणजे आत्म्याचे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आत्मा म्हणजे काय हो? तो त्याला अर्थ बघा म्हणतो. आत्मा आहे अर्थ आहे. आत्मा म्हणजे स्वतः. ओके आत्मपुरुष सांगतो स्वतःच पुरुष सांगतो. आत्मा शब्द स्वतः असाच आहे. कुठे आत्मता आत्मसंरक्षण करता मला बंधू पाहिजे आम्हाला हे करतो. आत्मसंरक्षण म्हणजे स्वतःचे स्वरूप. आत्मा म्हणजे स्वतः ही शब्द संस्कृत शब्दकोशात तुम्ही आत्मा म्हणजे स्वतः. आत्मा म्हणजे स्वतः म्हणजे स्वतःचे ज्ञान त्याला आत्मज्ञान म्हणतात. स्वतः मी कोण आहे तू बघ हे सद्गुण काय सांगतो तू हे नाही पण ते आहे. काय तुझं काय समजलं? हे आहे मी. त्यामुळे देह मनादी वगैरे हे घेऊन आहे दाखवता येईल ते इदम हे आहे मी म्हणतो. ते म्हणतो हे तू नाही बघायचं पण तू ते आहेस. तत्वमसी म्हणजे आत्मज्ञान म्हणजे असं इकडे मी काय सांगू लागलो साधू हा शब्दात सुद्धा आम्ही शब्द निराळा ठेवून शब्दाला काही संबंध नसलेला अर्थ काढतो. पण साधू या शब्दातच
अर्थ आहे. साधू म्हणजे साधलेला. काय साधू, काय साधलेला, तो फार काय साधू आहे म्हणतो. कार्याकडे लक्ष आहे, त्याकडे काय साधून घेतो. अगदी हे दुसरी कसं करतो, पण तुझं मुख्य लक्ष कुठे आहे? काय साधण्या करताय, काय साधून घेतो, काहीतरी काहीतरी छोटे नाटे सांगून काहीतरी पुढे करून हे करून काय सांग, त्याला काय म्हणतो मी? काय साधू म्हणतो की. इथेही साधू म्हणतो, काही तसं घेतलं हे नाही सुद्धा. काय साधलेलं आहे? एक मोठे जिन्नस, मोठे वस्तू काय साधलेल्या म्हणतात. हे जगाला प्रकाश देणारे यातली मूळ वस्तू जी आहे, एकमेव वस्तू आहे, ती वस्तू साध्य आहेत. म्हणून ते त्याला साधू म्हणतात. म्हणजे आत्मा म्हण, परमात्मा म्हण, शब्द निराळे आहेत. परमात्मा म्हणा. आत्मा म्हटलं तर कोणा तितकं काय हे होणार वाटणार, जास्त महत्व वाटणार, उत्कळ होता ना. परमात्मा म्हटलं की किती भक्तिभाव उत्पन्न होतो. पण आत्मा म्हटलं तोच आहे, निर्णय काय. तरी सुद्धा परमात्मा म्हटलं की नाही भाव. मी म्हणतो परमात्मा जर तू आत्म्यापैकी कुठतरी काही निराच असला समजा, पुष्कळ काय आहे परमात्मा कुठतरी आहे, दुसरा कुठे आहे, कुठतरी आहे. परमात्मा आत्म्याला काय संबंध नाही, परमात्मा बोलतो. मी त्यांना असं विचारतो, मग त्याला तसं कोणी निराळ असलेलं त्याला, मग तू आत्म्याचं काय शब्द लावायचं नाही, परमात्मा काय म्हणणार? आत्मा शब्द लावण्याचं कारण काय? मग आत्मा काही संबंध नसता, आत्मा तो नसता, त्याला काय म्हटलं? परमात्म्याची म्हटलं. श्रेष्ठ आत्मा परमात्मा म्हणजे कोण? हे गौण आत्मा आहे. हे शरीर मन वगैरे हे आत्मे, त्याला आत्माच म्हणतो मी. पुत्र सुद्धा आत्मा म्हणतो मी. पुत्र सुद्धा आत्मा समजतो, मग शरीराला समजतो, मनाला समजतो, इंद्रियाला समजतो. हे सगळे आत्मेच. आत्मसंयम म्हणजे मनाचा संयम. आत्मस्वरूप म्हणजे देहाचे म्हणजे आत्मा म्हणजे एक देहाचा हे अर्थ आला की नाही. आत्मस्वरूप देह म्हणून समजून आत्मा म्हणजे देहाला वापरतो. आत्मसंयम करा म्हणजे मनात संयम, मनाला आत्मा शब्द वापरतो. आत्मा वै पुत्र नाम असे म्हणतोय, मुलगा आत्मा म्हणतो. म्हणजे हे सगळे गौण आत्मे, हे सुद्धा आत्मेच, आत्माच आहे. पण हा आत्मा नव्हे, परमात्मा. परमात्मा हे गौण आत्मे, कनिष्ठ आत्मे, पण श्रेष्ठ आत्मा परमात्मा म्हणजे आत्मस्वरूपात परमात्मा म्हटलेला आहे, परमात्मा म्हटलेला आहे. श्रेष्ठ खरा आत्मा जो आहे, म्हणजे तुमचे निज स्वरूप काय आहे, तुम्ही कोण आहात, हेच त्याने कोण आहे जाणून घेतलेलं आहे. आणि ते असलेले ते स्वयं त्या स्थिरा पोचले आहेत, होते सगळे आहेतच. अज्ञान असे सुद्धा कोणी नाहीत काय? मी विचार आहेत, पण असं काय उपयोग? राजा आहे म्हणून समजा, पण भीक मागतो. भीक मागण्याची वेळ तो राजा नसतो काय? राजा असतोच, पण काय उपयोगाचं नाही म्हणतो. तसं सगळेच ब्रह्मरूपासून सुद्धा जीव आहे म्हणून तो इथं दुःखी झालेला आहे आणि विषय अग्नी तो मागतो. पण तो ओळखला पाहिजे, मी राजा आहे ओळखून राजेश्वराने राहू राजा म्हणजे तो खरा राजा. तस तुम्ही स्वतः ओळखा आणि त्या तुमच्या परमानंदाने परमश्रेष्ठतेने तुम्ही राहू लागा, म्हणजे मग तुम्ही आत्मा असलेला हे सिद्ध झाला. म्हणजे तुम्ही आता काय सांगतो, साधू या शब्दाच्या एका आहे. साधू अनेक शब्द आहेत. संत म्हणतात, साधू तेच निराळ असतील म्हणतो आम्ही. साधू निराळ असतील, संत निराळ असतील, कानफाट निराळ असतील, ते त्यांच्या ज्या वेशाप्रमाणे पुष्कळ पुष्कळ समजतो. तसं काही नाही. साधू तेच संत. संत म्हणजे काय? नदी संत वाहते म्हणता की तुम्ही, संत म्हणजे शांत. शांत पूर्ण शांती ज्याच्यामध्ये आहे तो संत. पराशांती, परमानंद, आनंद आहे ते शांतीचा आनंद. आनंद खरा आनंद म्हणजे कोणता? शांतीच हीच आनंद. ना दे शांती ऐशी विद्या कशाला. शांती देणार न देणार ते असली विद्या, बाहेरची विद्या, लौकिक विद्या घेऊन काय करायचं आहे? शांती देणारी विद्या कोणती आहे? ती अध्यात्म विद्या आहे, ती आत्मज्ञान आहे, हे सद्गुरूचा बोध आहे. हे विद्या म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे? परम शांत झालं पाहिजे. शांत म्हणजे आनंद, शांती म्हणजे आनंद, शाश्वत आनंदाला शांती म्हणतात. शांती कमी जास्त होत नाही किंवा ते जात नाही, आणि त्याचा विरोध, त्याचे विरोधी शब्दही नाही. सुख म्हटलं की दुःख, आनंद म्हणजे शोक. तसं आनंद हे शांती आहे, तेच आहे. असं आहे, अशी शांती, असा जो शांत झाला तो संत. आता मुनी म्हणतात त्याला. तर
मुनी म्हणतात आमची दाढी असलेला असं जटा बांधलेला हो की नाही, असं तो मुनी म्हणतो हो की नाही. असं वेशधारी आम्ही काय समजतो, वेश केलेला तो संत मुनी वगैरे किंवा साधू किंवा ज्ञानी तो असेल, ते वेशाकडे बघत जातो आम्ही. ते केवळ तपा घालत नाही, पोट घालत नसतं ते उघडे राहतात, ते पंचा बघतात. हा हे संत ज्ञानी असते बोलतात. म्हणजे त्या कपड्यावरून खाण्यावरून आमच्यासारखे जेवण करतात म्हणजे काय ज्ञानी कसे म्हणतात. ज्ञान कशाला पाहिजे, जेवण ज्ञानाला कशाला पाहिजे म्हणतात. काय म्हणतात, काय केलं ते कशाला पाहिजे म्हणतात. त्याच्यानंतर विचित्र बघा प्रकार बा काय बा, ते ज्ञानी आहेत, ते 2 वेळा जेवतात, 2 वेळा चहा घेतात. ते ज्ञानी कशाला कसे हो. एक वेळ जेवतात, एक वेळ जेवतात तरी ज्ञानी कसे. उपास उपास ज्ञानी कसे. काही सांगत आहेत कसे खातात, कसे डोक्यावर ते टोपी घालतात, ते टोपी घालतात कसे ज्ञानी असते तो. रुमाल बांधते, रुमाल बांधले कसे ज्ञानी असतात. बोडके काय घालत नाही मग बोल तसेच जायचं, ते ज्ञानी कसे. पण ज्ञानीने काय करावं सांगा. जेवू नये, जेवूच नये, काही अंगावर काही घालू नये वगैरे करे. तुम्ही सांगते ज्ञानी म्हणतात बाबा मी तुमचा आमचा सगळे तुम्ही एकत्र व्हा आणि काय ठरवा. असं केलं तर ज्ञानी असं तुम्ही एक सांगत त्याप्रमाणे करतो. ते सांगू शकतील काय. म्हणजे मी सांगायला हेतू काय, बाह्य लक्षण हे काय ज्ञानाचे किंवा म्हणून ते संसार लक्षण सांगितलं. ज्ञानी चित्तप्रज्ञ गुणातीत म्हणतात, आरूढ म्हणतात. एकाच निंदाळे असतील काय म्हणतो, हे ते आरूढ पंथ निराळ आहे. हो हे ते निराळ हे नाही प्रत्येक, पण हेच नेहमीच आरूढ म्हणतात. आरूढ म्हणजे सोडून बसलेला. ओके काय म्हणतो, आरूढ झालेला आहे म्हणजे गजावर किंवा आरूढ गजारूढ समजलं की. आरूढ म्हणजे चढलं. हे आरूढ म्हणजे अगदी शेवटी शेवटच्या उच्च पदवीला जाऊन तिकडे बसलेत, त्या राहिलेत, मग आरूढ म्हणतात की नाही. ह्यालाच एकाच अनुभवी ज्ञानाला इतकी संज्ञा आहेत. मग ते कसे असतात, हे अगदी विवरण करून आणि सारख्याने काय केलं पाहिजे, त्याप्रमाणे आपण झालं पाहिजे. जे ऐकून ज्ञानाची लक्षणं ऐकून आम्ही मग त्यांच्या पावलात पाऊल ठेवून आम्ही त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. हे लक्षण कशाला ऐकायचे, त्याचा एक मुख्य एक गोष्ट. सगळे ऐकतात कशासाठी, एक वेळ जाते बाबा आमची. उत्तम उत्तम सांगितले, उत्तम सांगितले म्हणून त्याने सांगणाऱ्याची तुम्ही स्तुती कराल किंवा ज्ञानाची स्तुती कराल, पण तुमची दृष्टी कशी प्रयोजनाकडे पाहिजे. आम्हाला काय मिळालं त्याच्यातून, आजच्या प्रवचनातून आज आम्ही श्रवण केलं, आमच्या ज्ञानामध्ये काय भर, आमच्या वर्तणुकामध्ये काय भर, संशय कोणतं निवारण झालं, या आम्हाला काय यापासून मिळालं, आम्ही ते असं तुम्ही मिळवीत मिळीत मिळीत तुम्ही ते परिपूर्ण होणार आहात. ओके तशी दृष्टी पाहिजे म्हणतात. ऐकण्याची दृष्टी पाहिजे स्वतःसाठी, दुसऱ्यासाठी नव्हे. इतके लोक जमलेले आहेत, बसलेले आहेत. मला नेहमी संदर्भ सांगतात, सगळ्यांना सांगतात, मला कुठे सांगतात, मला एकट्याला सांगत नाही, सगळ्यांना सांगतात. ऐकायचं सगळ्यांचे ऐकत नाही तसे. हो तो नीट ऐकत नाही बघा, तो ते बोलतात बघा. पण तू काय करतोस. एक मुलगा होता, तो सांगला बाबा बाबा पास झाला, शेजारचा मुलगा पास झाला, तो फर्स्ट क्लास मध्ये झाला, दुसरा आमका आमका माझा व्यक्ती फर्स्ट क्लास मध्ये. तू रे माझं काय तुम्ही नफा करू म्हणजे स्वतःला पण दुसरं कोण नाही तसं समजायला पाहिजे. तू काय सांगणारे काय, तुम्ही ऐकणारे काय, मलाच पाहिजे, मलाच सांगतात. त्याकरता मी समजून घेतलं पाहिजे, घेतलं पाहिजे, त्याप्रमाणे राहिलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. त्या दृष्टीने तुम्ही ऐका मला. हे दत्ताविसावे लक्षण साधूचे जाण संतोष
आज्ञा एवं गुणान् दोषान् मयादिष्टान् दीपकान् धर्मान् संत्यज्य यत् सर्वान् मां भजेत सक्षमान्. भागवत आणि भगवद्गीता आहेत सारखे एकाने सांगितलेलं आहे, त्याने सांगितलेलं आहे. एका अर्जुनाला बोधित आणि उद्धवाला भगवत, पण ते एक एक शब्द प्रयोग असे चमत्कारिक आहेत, सारखे आहेत. आता आज उत्तरात जो आहे सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज म्हणून भगवद्गीता आहे, त्यातच केवळ अनुवाद आहे. धर्मान संत्यज्य सर्व धर्मान परित्यज्य संत्यज्य धर्मान तेच घेतले सर्वान धर्मान तिकडे आहे सर्व धर्मान सर्वान धर्मान परित्यज्य असं शब्द घ्यायला आहे, पण तो चांगली आलेला आहे. जो बसतो मला शरण येतो तो ससत्तम हा तो सर्वश्रेष्ठ आहे. मला जो बसतो तो सर्वश्रेष्ठ आहे. मला म्हणजे कोणाला? रामाला, कृष्णाला, शिवाला. राम कोणाला मी म्हणतो? आत्माला मी म्हणतो. कृष्ण कोणाला मी म्हणतो? आत्माला मी म्हणतो. शिव कोणाला म्हणतो? आत्म्याला मी म्हणतो. ते आत्मरूप राहिले, आत्मबोध केले, स्वतः आत्मे होते, म्हणून ते देव झाले. त्या देवाच्या ज्ञानाने ते देव झाले. तो देव म्हणजे आत्मा, आत्मा राम आहे. मग तो कुठे आहे? हृदयस्थ हृदयस्थ तो भजन कर, शरण जा. माम शरण म्हणजे मला शरण म्हणजे मला हृदयस्थ कोण आहे त्याला ओळख, त्याच्यासाठी सगळं तुझे सर्व धर्म सर्व माहीत सोडून दे. शरीराचे धर्म आणि मनाचे धर्म वगैरे तू तू अहंकाराचे धर्म आहेत ना, ते सगळे सोडून देऊन मला म्हणजे ते आत्म्याला शरण आत्म हो हे सगळे सोडून दे. त्याला अनन्य भक्ती म्हणतात, पराभक्ती म्हणतात किंवा चौथी भक्ती म्हणतात. तेव्हा माझे भक्तीचा उल्हासो, तेव्हाची अविद्येचा निरासो, अविद्ये सवे होलनाशो, अनायासे सर्वधर्मान. हे तू भक्ती म्हणते कोण? ती भक्ती कोणती? तर भक्ती नाव दिलेलं आहे, चमत्कार काय ज्ञानाला भक्ती म्हटलेलं आहे. पराभक्ती म्हणजे ज्ञान. ज्ञानाने मुक्ती आहे. तुम्हाला माहित आहे काय? ज्ञानादेव तू काही बोलले ते ज्ञानान्न मुक्ती असे शेकडो होते नाही, म्हणजे ज्ञानानेच मुक्ती होते. त्या भक्तीने मुक्ती होते म्हणून इकडे लंदा सोडून सांगतात, हे सांगतात, पण खरं कोणतं बघत हे तर वाद पडला की भक्तीने मुक्ती होते काय शास्त्री सांगतात. भक्तीने मुक्ती कोणते शास्त्र ज्ञानाने होत म्हणजे काय हो, एका अर्थ आहे काय भिन्न अर्थ आहे, काहीतरी मतभेद आहे. ते अर्थ एकच आहे त्यांचं सांगण्याचा, एकच अर्थ आहे. काय आहे ती पराभक्ती म्हणजे ज्ञान. 9 विधा भक्तीमध्ये 9वी भक्ती म्हणजे ज्ञान. आत्मवेद भक्ती म्हणजे ज्ञान, म्हणजे अनन्य भक्ती म्हणजे भक्तपणा राहून देवरूपच होणे जी भक्ती आहे खरी भक्ती. एकरूपता होणे ही अनन्य भक्ती म्हणजे त्याला ज्ञान म्हणतात. तसं त्या भक्तीने म्हणजे ज्ञानाने होतो. ती भक्ती सांगतात चौथी भक्ती म्हटलेलं आहे. आर्थो जिज्ञासार्थी ज्ञानेचे भक्त असतो असं म्हणजे गौरी सांगितलेलं आहे. त्या तऱ्हेचे भक्त असतात. अर्थ, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञान हे ज्ञानी भक्त आहेत. ते तो भक्ती म्हणते कोण? तिचे मागा केले निरूपण, ते माझी चौथी भक्ती जाण, अविद्या निर्मना तुझे. त्याने सर्व एक होतं. अविद्या, अज्ञान, अहंकार, ममकार, सुख दुःख, बंधन, क्रम आहे. हे सगळे जसं एक साखळी असते होती, साखळी तोडायची तर वरची कोंडी त्याने तोडली म्हणजे ते साखर एकदम धप म्हणत नाही. तसं अज्ञान नसल्यामुळे सगळे हे जातात. ज्ञानापासून अहंकार निर्माण झालेला आहे, मग अहंकारापासून ममकार, ममकारापासून सुखदुःख, सुखदुःख म्हणतो त्याचा अडकला तिकडे बंधन झालं. म्हणजे सगळे काय मग मूळ कारण अज्ञान हे मूळ कारण झालं. मग अज्ञान नाश तुम्ही केला म्हणजे सगळे जातात. अज्ञान नाश करणार कशाने होईल? ज्ञानाने होईल. काय कशाने होणार नाही. अंधारता कशाने होईल? तसं तुम्ही कोणी विचारतात उजेडाने थोडं, त्याशिवाय दुसरं काही तुम्ही करा
तसं ज्ञानाला तुम्ही दुसरे पाहिजे कोणतेही कितीही करा, शिकू प्रयत्न करा, ते ज्ञान होणार नाही. हो. अज्ञान जाणार नाही ज्ञानाशिवाय. अंधार होता, अंधार जावं म्हणून तुम्ही पुष्कळ तप केले, जप केले, दिवस गेले, पुष्कळ तुम्ही काय केलं. एक गुहा होती, गुहामध्ये अंधार होता. एक प्रश्न राक्षस शिरलाय म्हटलं, काळा राक्षस आहे बसलेला आहे, त्याला मग त्याला बाहेर हटवायचंय. मग काय करा, यज्ञ करा, या करा, उपास तपास, हे ते योग हे सगळे चालले म्हणतात. तो काय राक्षस आले ना, अगदी दडून बसलेला आहे. मग तो चांगला सुज्ञ होता. तो म्हणा इतके काय तुम्ही एका खडीत करा, हातून जातो. मग काय ते केलं पाहिजे, एक गॅस घ्या, मग गॅस पेटवा म्हणून उजेडात घेऊन गेले. कुठे दाखव म्हणतात, ते कुठे लपला तो. तो तुम्हाला कोपऱ्यातून लपला की मग तिकडे गॅसवरून बघा, नाही कुठे नाही. म्हणजे अंधार जायला उजेड हाच एक उपाय, त्याच्या दुसरं काही नाही. अज्ञान निर्णयाला, ज्ञान जायला, ज्ञानाशाला ज्ञान हाच एक उपाय, त्यांचं कारण नाही. ज्ञान म्हणजे भक्ती, बराबर प्रवेश शरण जाण, शरण जाणणे आणि त्याला शरण जाणे म्हणजे अर्पण करणे. कोणकोणते सगळे बघ आहे, अहंकार, ममकार, काय सगळे त्याला चौथी भक्ती म्हणतात, ज्ञान म्हणतात. म्हणजे हे म्हणजे अगोदर 28 लक्षण सांगितले की सारांश रूपाने एकच थोडक्यात हे शब्द समारोप करतात. म्हणजे काय, म्हणजे इतकी इतकी सर्वही 28 लक्षणे या ज्ञानाने येतात. ज्ञानाशिवाय ही लक्षणे येणे कधीही शक्य नाही. तर प्रेम करा, प्रेम करा म्हणून सांगितलं मग सध्या. कंटाळून विचारता किती करावं, वाईट लोक आहेत, मग त्याच्यावर आम्ही प्रेम करतात, ते आमच्या आमच्यावर उलट हे पडतात, विरोध करतात. त्याच्यावर प्रेम करतात, तुम्ही हे कसं आहे, तुमचं काय सांगणे बरोबरच आहे. प्रेम करा म्हणून तुम्ही किती सांगितलं, मी तुम्हाला ते पटणार नाही आणि शक्य नाही. मग तुम्ही आत्मभाव तुमच्यामध्ये आला म्हणजे तुम्ही न सांगता प्रेम करता. सगळे म्हणजे मीच आहे, माझं स्वरूप बनलेलं आहे, तो म्हणजे मीच आहे असं दृढभाव धर्मनिष्ठा तुमची झाली. मग त्याला बघितलं अनायस आला न सांगताच प्रेम म्हणून. स्वतःवरचा प्रेम कसं आहे, अनायासाने आहे, प्रसिद्ध आहे, त्याप्रमाणे सगळ्यावर प्रेम याचं निर्माण होणार. म्हणजे प्रेम, समता, दया, क्षमा इत्यादी अनेक गुण आहेत ना, ते एका ज्ञानाने येतं येणार. म्हणजे त्याकरता ते ज्ञानच मुख्य आहे, ज्ञान तुम्ही करून घ्या. नाही तुम्हाला ही लक्षणे बांधतील, ज्ञानाची लक्षणे येतील. साधकांना काय सांगायचं, तरी ज्ञान ऐकायचं, आणि ज्ञान हे आपल्या व्यवहारात उतरवायचं आहे. हे गुण म्हणजे दुसरं काही नाही. ते ज्ञान नुसते आपलं ऐकण्यापुरते आणि की ते नुसते तसं न करता त्याला शब्दज्ञान म्हणायचं. नुसतं ऐकून सोडायचं ते शब्दज्ञान, आणि दुसरं सांगायचं त्याने. ऐकायचं एक, ऐकून काय करायचं, वर्ण करायचं किंवा दुसरं सांगायचं. सुवर्ण करून समजा, मग कोणाला फायदा आहे, सांगण्याला फायदा आहे काय, त्याला नकोच असत. कोणी वर्ण करून तुम्ही फार उत्तम सांगितलं म्हटलं, मग त्याला फार विशेष आनंद होईल काय, नाही म्हणतो. त्यांना काय आनंद होणार नाही, कारण काय त्यांचा अर्थ मिळत असतो. हे सांगण्यावर हे प्रशंसेवर काय नसतेच आहे. मग तुम्हाला काय होणार, काय नाही, म्हणजे कोणाला पाहिजे नाही. वर्णन करून नुसतं कोण असतो, आपण ग्रहण केलं तर मग प्रयोजन आहे. त्याकरता आपण ज्ञान आणि स्थिती ग्रहण करून आणि त्याप्रमाणे वागून म्हणजे आपल्या व्यवहारात हे आणून मग त्यात आम्हाला पोचायचं आहे. एक अर्धा तास झाला, त्यानंतर वाजून येत आहे. शंकरम